मंडळी आपल्याला जर व्हेज प्रोटीन हवं असेल, तर ते कशातून मिळतं बरं? तर तुम्ही सहज सांगाल, ते डाळींमधून मिळतं किंवा सोयाबीनमधून मिळतं. परंतु आयुर्वेदामध्ये जे कडधान्यामधून जे प्रोटीन मिळतं, ते ठीक आहे सगळं, पण कडधान्य ही आयुर्वेदानुसार वातकर सांगितलेली आहेत. जेव्हा तुम्ही मटकी असेल किंवा मूग असतील, ते भिजवता, त्याला मोड येतात आणि त्याची उसळ करता किंवा भाजी करता, तर ते अतिशय वातकर असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. यासाठी जर तुम्हाला ही धान्य खायची असतील, मूग असतील किंवा मटकी असेल किंवा उडीद असतील, ह्याची डाळ किंवा अख्खे हे मोड न आणता जर तुम्ही त्याच्या उसळी केल्या आणि त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा तुपाचा टाकला, तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढत नाही आणि त्याच्या प्रोटीन्सचा पण तुमच्या शरीराला फार छान उपयोग होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये तूप का घालायचं? कारण तूप हे मुळातच आयुर्वेदाने घृतम पित्तानिलहरम रसशुक्रौ जसामितम असं सांगितलेलं आहे. म्हणजे घृत हे पित्त आणि अनिलाचा नाश करतं, म्हणजे पित्त आणि वाताचा नाश करतं. आणि ते पित्त आणि वाताचा नाश करत असल्यामुळे जेव्हा तुम्ही हेच तूप उसळीमध्ये टाकता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जर वाताचा प्रकोप होणार असेल, पित्ताचा प्रकोप होणार असेल, तर तो होत नाही. तर बघा, एक वाटी समजा तिखट उसळीची घ्या, म्हणजे आमटी असते ती, आणि त्याच्यामध्ये साजूक तुपाचा घाला आणि ते मिश्रण हलवून त्याची चव घ्या. आधी चव घ्या आणि नंतर चव घ्या. तुम्हाला तिखटपणा कमी झालेला जाणवेल आणि तोंडामध्ये जो तिखटपणा जाणवतो, हॉटनेस जाणवतो, तो सुद्धा तुम्हाला कमी झाल्यासारखा जाणवेल. असं हे तुपाचं महात्म्य आहे. आणि याशिवाय तुपाला रसशुक्रौ जसामितम पण म्हटलेलं आहे. म्हणजेच रस आणि शुक्राला निर्माण करण्याचं काम हे तूप करतं. आणि चांगला महत्त्वाचा तुपाचा उपयोग कोणता असेल, तर तो म्हणजे तुमचा अग्नी वाढवतो, भूक वाढवतो. यासाठी उसळीच्या वाटीमध्ये तुपाचा 1 चमचा जरूर घाला.